नाशिकमधील IT कंपनीत महिला कर्मचाऱ्याच्या धर्मांतराचा कट रचण्यात आला होता. तसंच त्यांचं लैंगिक शोषणही केल्याचं समोर आलं होतं. दरम्यान या प्रकरणात निदा खान अटकेत असून तिने चौकशीतून धक्कादायक माहिती दिली आहे. पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे पुरावे देखील लागलेत. पाहूया. नाशिक धर्मांतर प्रकरण, निदाच मुख्य सूत्रधार. नमाज पठणाचं प्रशिक्षण दिल्याची कबुली. निदाच्या कबुलीनं प्रकरणाची व्याप्ती वाढणार. नाशिक धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणात निदा खानला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान तिची SIT कडून कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीत निदा खाननं केलेल्या कृत्याची कबुली दिली आहे. पीडितांना नमाज पठणाचं प्रशिक्षण दिल्याचं तिनं चौकशीत कबूल केलं आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. पीडितांच्या वैयक्तिक अडचणींचा फायदा घेऊन त्यांचं ब्रेन वॉश केलं जात असल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे. हा कट किती पूर्वनियोजित होता याचे पुरावे आता पोलिसांच्या हातात लागले आहेत. पीडितेच्या फोनमध्ये इस्लाम धर्माशी संबंधित तब्बल 37 ऑडिओ क्लिप सापडल्या. धर्मांतरासाठी प्रवृत्त करणारे 4 विशेष मोबाईल ॲप्स जबरदस्तीनं इन्स्टॉल करण्यात आले होते. 2025च्या रमजान महिन्यात दबाव आणून पीडितेला पूर्ण 30 दिवस रोजे ठेवण्यास भाग पाडलं. सहरी आणि इफ्तारची वेळ देखील हेच आरोपी ठरवून देत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. कंपनीचा 7वा मजला आणि तिथला कॅफे हा आंतरराष्ट्रीय धर्मांतरणाचा मोठा अड्डा बनला होता. निदा खान, तौसिफ अत्तार आणि दानिश मिळून याच ठिकाणी कर्मचाऱ्यांचं ब्रेन वॉशिंग करत असे. पीडितेनेही असाच जबाब दिला होता आणि त्यानुसार आता पोलिसांनी तपास अधिक गंभीरतेने करण्यास सुरुवात केली आहे. हे प्रकरण नाशिकपुरती मर्यादित नसून याचे धागेदोरे अजमेरपर्यंत पोहोचले आहेत. पीडितेनं पोलिसांना दिलेल्या अधिकृत जबाबात धक्कादायक माहिती दिली आहे. पीडितेला मूल होत नसल्याचा फायदा घेत तौसिफ अत्तारनं तिला अजमेरच्या एका मौलवीकडे नेलं होतं. त्यामुळे तपासाची चक्र आता अजमेरच्या दिशेनं देखील फिरू शकतात. या प्रकरणाचा सखोल तपास SIT कडून सुरू आहे. या प्रकरणात आतापर्यंत 106 जणांची चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात अजमेरच्या मौलवीची एंट्री झाली आहे. त्यामुळे अजमेरमध्ये या प्रकरणाचे आणखीन काही धागेदोरे आहेत का, तसंच या प्रकरणामागे आणखीन कोणती टोळी सक्रिय आहे याचा छडा SIT कडून लावण्यात येतोय. योगेश खरे, झी 24 तास, नाशिक.